नमस्कार मित्रांनो, आपण व्यवस्थापनाची कार्ये पाहत आहोत आणि त्यातील 5वं कार्य म्हणजे समन्वय. 2 विभाग, 2 क्रिया यांच्यामध्ये सुसूत्रता निर्माण करण्याचं साधन म्हणजेच समन्वय असं आपण म्हणू शकतो. व्यवसाय संघटनेची वेगवेगळी कार्ये आणि सर्व स्तरातील कर्मचारी वर्ग यांच्यातील समन्वय हे संघटनेच्या यशाचे सार आहे. व्यवसाय संघटनेमधील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केली जाणारी कार्ये व असलेले विविध कर्मचारी, वेगवेगळ्या पातळ्यावर काम करणारे कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय साधल्याने संघटनेचे यश साध्य होते. म्हणूनच संघटनेच्या यशाचे सार हे समन्वय आहे असं म्हटलं जातं. समन्वयाशिवाय संघटनेला यशप्राप्ती होत नाही. कारण का? उद्दिष्टपूर्तीसाठी व्यवसाय संघटनेमध्ये अनेक कर्मचारी कार्यरत असतात व हे सर्व कर्मचारी अनेक विभागामधून विभागले जातात. प्रत्येक विभागाचं परस्परावलंबन असतं. हे मागील व्हिडिओ लेक्चरमधून आपण अभ्यासलेलं आहे. एखाद्या विभागाची कार्ये वेळेत पूर्ण झाली नाहीत तर इतर विभागांचे कार्यसुद्धा वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीत. यासाठी या प्रत्येक विभाग व प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये समन्वय असणं फार गरजेचं आहे. असा समन्वय निर्माण करण्यासाठी संघटनेमध्ये जे कर्मचारी नियुक्त केलेले आहेत व उद्दिष्टपूर्तीसाठी जे विभाग पाडलेले आहेत यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होणं गरजेचं आहे. यांच्यात जर वादविवाद असतील तर समन्वय साधणं फार कठीण होऊन जातं. म्हणून उद्दिष्टपूर्तीसाठी व्यवसायाने केलेले अनेक विभाग आणि त्या विभागातील कर्मचारी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणं फार गरजेचं आहे. हा सुसंवाद निर्माण झाला तर समन्वय साधता येतो आणि समन्वय साधला गेला तर व्यवसाय संघटनेला यश प्राप्त होऊ शकतं. व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. म्हणून व्यवसाय संघटनेच्या यशाचं सार म्हणजेच समन्वय असं म्हटलं गेलेलं आहे. आता आपण समन्वयाचा अर्थ पाहूया. समन्वय म्हणजे काय? संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी वेगवेगळ्या विभागांच्या क्रियांचे एकत्रीकरण व त्यांचे समक्रमण करून त्यांच्यामध्ये एकसंधपणा आणणे म्हणजे समन्वय होय. समन्वयाच्या अर्थामध्ये आपल्याला असं दिसून आलं, व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अनेक विभाग निर्माण केले जातात. या विभागामध्ये विविध प्रकारच्या क्रिया केल्या जातात. या क्रियांचं एकत्रीकरण करणं गरजेचं आहे. समन्वयामध्ये क्रियांचे एकत्रीकरण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांचं समक्रमण करणे गरजेचं आहे. एकत्रीकरण व समक्रमण क्रियामध्ये एकसंधपणा आणणे म्हणजेच समन्वय. एकसंधपणा म्हणजेच साखळी निर्माण करणे. एक क्रियेच्या पूर्ततेवर दुसरी क्रिया अवलंबून असते. आपण जर योग्य पद्धतीने पहिलीच क्रिया केली नाही तर दुसरी क्रिया होऊ शकणार नाही. म्हणून एकसंधपणा आणणं गरजेचं आहे
आणि समन्वयाच्या साहाय्याने जरी व्यवसाय संघटनेमध्ये वेगवेगळे विभाग असतील, वेगवेगळे कर्मचारी असतील, वेगवेगळी कार्ये त्यांच्यामधून केली जात असतील, तरी त्या सर्व कार्यांचं एकत्रीकरण केलं जातं, त्यांच्यामध्ये समक्रमण केलं जातं आणि अशा एकत्रित व समक्रमित केलेल्या क्रियांचा एक संधपणा निर्माण करून व्यवसायाची उद्दिष्टे साध्य केली जातात. क्रियांचे एकत्रीकरण, समक्रमण आणि एकसंधपणा निर्माण करणे म्हणजे समन्वय असं आपण म्हणू शकतो. व्यवसायाची उद्दिष्ट प्राप्तीसाठी वेगवेगळ्या विभागातील क्रियांचे एकत्रीकरण, समक्रमण आणि एकसंधपणा साधणे म्हणजे समन्वय होय. अशा पद्धतीनं याचा आपण आपल्या बोलीभाषेमध्ये अर्थ स्पष्ट करू शकतो. समन्वयाशिवाय व्यवसायाची उद्दिष्ट साध्य होऊ शकत नसल्याकारणे व्यवस्थापनाच्या कार्यामधील समन्वय हे एक अतिशय महत्त्वाचं कार्य समजण्यात येतं. त्यामुळे व्यवसायशास्त्राच्या अनेक विचारवंतांनी समन्वयाच्या व्याख्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आपण या ठिकाणी समन्वयाच्या व्याख्या ज्या वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या आहेत त्याचा थोडक्यात अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण मॅक फेरलँड यांच्या व्याख्येचा अभ्यास करू. मॅक फेरलँड यांच्या मते समन्वय म्हणजे काय? त्याने आपल्या शब्दामध्ये समन्वयाची व्याख्या मांडलेली आहे. समन्वय ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यात एखादे समान ध्येय साध्य करण्यासाठी अधिकारी त्यांच्या सहकार्यांच्या सांघिक प्रयत्नामध्ये सुसूत्रता आणून त्यांच्या कार्यामध्ये एकसंधता निर्माण करतात. मॅक फेरलँड हे काय म्हणतात आपल्या व्याख्येमधून? समन्वय ही एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया अशी आहे, व्यवसायाचं समान ध्येय साध्य करण्यासाठी, व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायामधील जे अधिकारी असतात त्या अधिकारी आपल्या सहकार्यांच्या सांघिक प्रयत्नाच्या साहाय्याने आपल्या सहकार्यांच्या सांघिक प्रयत्नामध्ये सुसूत्रता आणतात. मॅक फेरलँड यांच्या व्याख्येचं वैशिष्ट्यच असं आहे, व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांच्यावर सोपवलेली आहे व हे अधिकारी एकटेच व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना त्यांच्या सहकार्यांची मदत घ्यावी लागते आणि असे मदत घेत असताना अधिकारी व त्यांचे सहकारी हे एकत्रित येऊन जे काय प्रयत्न करतात त्या प्रयत्नांच्यामध्ये सुसूत्रता आणणे आणि त्यांच्या कार्यामध्ये एकसंधता आणणे म्हणजेच समन्वय होय. व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायाचे अधिकारी आणि त्यांचे सहकारी मिळून जी कार्ये करत असतात त्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण करणे, एकसंधता निर्माण करणे म्हणजेच समन्वय होय. मॅक फेरलँड यांच्या व्याख्येचं वैशिष्ट्य, व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायातील अनेक अधिकारी कार्यरत असतात, मात्र त्या अधिकाऱ्यांच्या मार्फतच व्यवसायाची उद्दिष्ट साध्य होणार नाहीत, तर इतर सहकाऱ्यांची सुद्धा त्यांना मदत घ्यावी लागते व हे अधिकारी व सहकारी मिळून जे कार्य करत असतात त्या कार्यांच्यामध्ये सुसूत्रता हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. सुसूत्रता वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये पडण्याची शक्यता आहे. सुसूत्रता निर्माण करून एकसंधता निर्माण करणे, कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण करून एकसंधता निर्माण करणे म्हणजे समन्वय होय. हेनरी फेयल काय म्हणतात पहा, व्यवसायाची सर्व कार्ये सुरळीत चालावीत आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे. व्यवसायाची सर्व कार्ये सुरळीत चालावीत आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे म्हणून व्यवसायाच्या सर्व कार्यामध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया
म्हणजेच समन्वय होय. हेनरी फेवाल यांनी अगदी सोप्या शब्दामध्ये समन्वयाची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. त्यांच्या मते काय आहे, त्यांच्या व्याख्येमधून काय दिसून येतं? व्यवसायाची कार्ये सुरळीत चालली पाहिजेत, म्हणजे योग्य पद्धतीनं कुठेही अडथळा न येता व्यवसायाची कार्य झाली पाहिजेत. आणि कोणत्याही ठिकाणी व्यवसायाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाला नाही तर व्यवसायाचे अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं, असं त्यांचं हेनरी फेवाल यांचं मत आहे. व्यवसायाची कार्ये सुरळीत चालावीत आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे म्हणून व्यवसाय कार्यामध्ये सुसूत्रता प्रस्थापित करणे म्हणजेच समन्वय होय. या व्याख्येमध्ये सुद्धा आपणाला 3 शब्द महत्त्वाचे आहेत. कोणते? व्यवसायाची कार्ये सुरळीत चालली पाहिजेत, व्यवसायाचं अपेक्षित यश साध्य झालं पाहिजे आणि यासाठी जी कार्य केली जाणार आहेत त्या कार्यामध्ये सुसूत्रता असणे किंवा आणणे म्हणजे समन्वय. कार्य व्यवस्थित होणे, उद्दिष्ट प्राप्ती होणे आणि त्यासाठी सुसूत्रता निर्माण करणे म्हणजे समन्वय. हेनरी फेवाल यांच्या व्याख्येमधून 3 शब्द कोणते महत्त्वाचे? तर पहिलं, कार्ये सुरळीत चालली पाहिजेत, कार्ये योग्य पद्धतीने पूर्णत्वाला गेली पाहिजेत. कोणतेही कार्य योग्य पद्धतीनं पूर्णत्वाला गेलं तरच आपणाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं. आणि असं अपेक्षित यश प्राप्त करायचं असेल तर आपण जी काही कार्य करणार आहोत त्या कार्यामध्ये सुसूत्रता असणे गरजेचं आहे. यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आता खरीप हंगाम सुरू आहे. पर्जन्य आपल्या देशामधील बऱ्याचशा व्यक्तींचा व्यवसाय शेती आहे आणि शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. पर्जन्यमान चांगलं झालं तर निश्चितच शेतीमध्ये उत्पन्न चांगलं मिळू शकतं. मात्र यासाठी शेतीतील उत्पन्न काढायचं असेल तर पहिल्यांदा शेतीची योग्य मशागत केली पाहिजे, योग्य वेळी पेरणी केली पाहिजे, योग्य वेळी निंदणी केली पाहिजे. निंदणी म्हणजे भांगलणे आपल्या बोलीभाषेमध्ये. पिकांची योग्य पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे, पिकांची काढणी वेळेवर केली पाहिजे. म्हणजे पहा, शेतीतील उत्पन्न काढायचं असेल तर प्रत्येक क्रिया परस्परावर अवलंबून आहे. मशागत करण्या अगोदर आपण जर पेरणी केली तर योग्य उगवण क्षमता होईल का? नाही होणार. म्हणून अपेक्षित यश साध्य करायचं असेल, शेतीमधून भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर क्रमवार कार्य झाली पाहिजेत, म्हणजेच कार्यामध्ये सुसूत्रता आणली पाहिजे. मशागत करणे, पेरणी करणे, निंदणी करणे, पिकांची काळजी योग्य पद्धतीने घेणे, त्यानंतर काढणी योग्य वेळी करणे, अशी ही विविध कार्ये एक संघपणे जर केली गेली, क्रमबद्ध करत गेलो तरच शेतीमधून भरघोस आपणाला उत्पन्न मिळू शकतं. म्हणून हेनरी फेवाल काय म्हणतात? हेच तत्त्व व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा वापरण्यात आलेलं आहे. हेनरी फेवाल काय म्हणतात? व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, व्यवसायाचं अपेक्षित यश साध्य करायचं असेल तर कार्य सुरळीत झाली पाहिजेत आणि अशी कार्य सुरळीत करण्यासाठी त्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण करणं गरजेचं आहे आणि अशी सुसूत्रता निर्माण करण्यासाठी समन्वय फार गरजेचं असतं. आणखीन एक विचारवंत आहेत, त्यांची व्याख्या आपण पाहूया. मुनी आणि रिले यांच्यामध्ये संघटनेची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी. संघटनेची उद्दिष्टे समान असतात. कोणत्याही वेगवेगळ्या संघटनेची वेगवेगळी उद्दिष्टे असतील, मात्र आपल्या संघटनेची, जे व्यवसाय संघटना आपली आहे त्या संघटनेचे जे काय उद्दिष्ट आहे ते सर्वांचं एकसारखं असलं पाहिजे. जास्तीत जास्त नफा प्राप्ती, कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार वस्तूचं उत्पादन करून जास्तीत जास्त नफा प्राप्ती करणे आणि व्यवसाय संघटनेचा नावलौकिक वाढवणे, ही संघटनेची उद्दिष्ट आपण गृहीत धरूया. ही समान झाली. सर्व कर्मचाऱ्यांच्यामध्ये, सर्व विभागांच्यामध्ये हीच उद्दिष्टे असणे गरजेचे आहेत. कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार वस्तूचं उत्पादन करून जास्तीत जास्त नफा प्राप्ती करणे आणि व्यवसायाच्या नावलौकिकात वाढ करणे, ही व्यवसाय संघटनेमध्ये अनेक विभाग जरी असले तर प्रत्येक विभागाची हीच उद्दिष्टे असली पाहिजेत. म्हणून त्याला समान उद्दिष्टे म्हटले. संघटनेची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी
करून त्यामध्ये एकवाक्यता आणणे म्हणजे समन्वय. मुनी आणि रिले म्हणतात व्यवसायाची उद्दिष्टे समान असतात. ती साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि या सांघिक प्रयत्नामध्ये सूत्रबद्धता असली पाहिजे, त्याचबरोबर एकवाक्यता असली पाहिजे, म्हणजेच समन्वय. व्यवसायाची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी आणि एकवाक्यता आणणे म्हणजेच समन्वय. मुनी आणि रिले यांच्या मते संघटनेची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एकवाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय. यावरून आपणाला समन्वय या शब्दाचा अर्थ व व्याख्या योग्य पद्धतीनं ज्ञात झाली असेल. उद्या आपण या समन्वयाचं व्यवस्थापन कार्यातील महत्त्व कितपत आहे हा भाग अभ्यासूया. धन्यवाद.